नमस्कार, मी हेमांगी. सर्व सणांची महाराणी अर्थात दिवाळी सणाच्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते. आज धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी या शब्दातच धन हा शब्द असल्यामुळे आपल्यापैकी बरीचशी लोक आजच्या दिवशी धनाची पूजा करत असतात. पण मग पुन्हा म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा आपण ही धनाची पूजा करतच असतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की या दोन दिवशी धनाची पूजा का बरं करायची? मग असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? चला तर मग याचं उत्तर बघूया आजच्या व्हिडिओतून. मुळातच धनत्रयोदशी या सणाचा धनाशी काहीही संबंध नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण सत्य हेच आहे. मग धनत्रयोदशी साजरी कशी करायची? तर याबद्दल पुराणात एक कथा सांगितली जाते. ती कथा अशी की दुर्वास ऋषी एक दिवस स्वर्गात गेले असताना तिथला इंद्राने केलेला त्यांचा पाहुणचार, त्यांचं स्वागत पाहून दुर्वास ऋषी या इंद्रदेवावर फारच प्रसन्न झाले आणि त्यांनी एक फुलांची माला ह्या इंद्रदेवाला भेट म्हणून दिली. पण गर्वाने भ्रमिष्ट झालेला इंद्रदेव याने काय करावं? त्याने ती फुलांची माला घेऊन आपल्या हत्तीच्या म्हणजेच ऐरावताच्या गळ्यात घातली. अर्थातच तिथे दुर्वास ऋषींचा घोर अपमान झालेला होता आणि या अपमानाने संतप्त होऊन दुर्वास ऋषींनी या इंद्रदेवाला श्राप असा दिला की स्वर्ग लोकातलं सगळं धनधान्य, ऐश्वर्य, लक्ष्मी ही क्षणार्धात नष्ट होईल. आता अर्थात दुर्वास ऋषींच्या श्रापाप्रमाणे स्वर्ग लोकाला उतरती कळा लागली आणि म्हणूनच सर्व देवाधिकांनी भगवान विष्णूंच्या चरणी धाव घेतली. आणि त्यानंतर भगवान विष्णूंनी यावर जो मार्ग सांगितला तो म्हणजे समुद्र मंथनाचा. आता आपण जी कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो त्या कोजागिरी पौर्णिमेपासून ते दीप अमावास्येपर्यंतचा हा जो मधला काळ आहे, या दिवसांमध्ये या विश्वातला सर्वात मोठा प्रयोग अर्थात समुद्र मंथन त्या काळी सुरू झालेलं होतं. आणि आपल्या सगळ्यांना समुद्र मंथनाची कथा माहीतच आहे की या समुद्र मंथनाच्या वेळेला भगवान विष्णूंनी कूर्म अवतार म्हणजेच कासवाचा अवतार धारण केला होता आणि आपल्या पाठीवर मंदराचल पर्वत उभा केला होता. आणि त्यानंतर समुद्र मंथनाला दोरी म्हणून कशाचा वापर करावा? तर वासुकी नागाचा त्या ठिकाणी वापर केला गेलेला होता. आणि एका बाजूला सर्व देवलोक आणि दुसऱ्या बाजूला सर्व दानव अशा पद्धतीने ते समुद्र मंथन झालेलं होतं. आणि या समुद्र मंथनातून एकूण 14 रत्न उत्पन्न झालेली होती आणि त्या 14 रत्नांपैकी एक म्हणजेच धन्वंतरी देव. हे धन्वंतरी देव ज्यांच्या हातातच मुळात अमृताचा कलश होता आणि ज्या अमृत कलशासाठी किंवा ज्या अमृत प्राशनासाठी पुढे देवाधिकांमध्ये आणि असुरांमध्ये म्हणजे राक्षसांमध्ये वाद सुरू झालेले होते. तर मुळातच अमरत्वाचं अमृत कलश घेऊन जे ह्या समुद्र मंथनातून प्रकट झाले ते म्हणजे धन्वंतरी भगवान. अर्थात हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान विष्णूंचाच तो अवतार होता. आता मुळात ज्यांच्या हातातच हा अमृताचा कलश आहे म्हणजे संपूर्ण जगाला अमरत्वाचं वाटप करणारा असा हा देव आणि त्याच्या जयंती निमित्त त्याच्या प्रकटीकरणाचा आजचा हा दिवस म्हणून आपण आजची ही धन्वंतरी जयंती अर्थात धनत्रयोदशी साजरी करत असतो. मग आजच्या दिवशी नेमकं करायचं काय? तर आजपर्यंत आपल्याला जे आरोग्य मिळालं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस. आपलं पुढचं आयुष्य असंच आरोग्य संपन्न आणि निरामय जावो यासाठी प्रार्थना करण्याचा आजचा हा दिवस. बघा, आजही आपल्या घरात जेव्हा एखादं लहान बाळ जन्माला येतं ते जसजसं मोठं होऊ लागतं त्यास तसं त्याला आपल्या घरातली वडीलधारी माणसं असतील किंवा त्या बाळाचे जे आई वडील असतील ते पहिली प्रार्थना कोणती शिकवतात? शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये आरोग्यालाच प्रथम
धनसंपदा मानलेला आहे आणि ही जी आरोग्याची धनसंपदा आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा आजचा दिवस आहे. आता दीपावली या सणाचा जर आपण क्रम बघितला तर आपल्या लक्षात येतं की आधी आपण वसुबारस साजरी करतो, त्यानंतर आजची धनत्रयोदशी साजरी करतो आणि त्यानंतर मग नरक चतुर्दशी म्हणजेच अभ्यंग स्नान आणि मग आपण लक्ष्मी पूजन करत असतो. मग आता हा क्रम बघताना आपल्या असं लक्षात येतं की पहिला जो दिवस आहे तो गोमातेच्या चरणी या पृथ्वी मातेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा असा हा दिवस, म्हणजे पहिली कृतज्ञता व्यक्त करायची. त्यानंतर आजचा हा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी आणि मग आपण लक्ष्मी पूजन साजरा करत असतो. आता जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करत असतो त्यावेळेला आपण धनधान्य, संपत्ती, ऐश्वर्य या सगळ्याची पूजा करत असतो. पण जर आपल्याला या धनाचा, या संपत्तीचा, या ऐश्वर्याचा आनंद घ्यायचा असेल, आस्वाद घ्यायचा असेल, उपभोग घ्यायचा असेल तर त्याआधी आपलं आरोग्य सुदृढ असणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी, आपल्या वाडवडिलांनी या सणाचा जो क्रम आहे तो अतिशय योजनाबद्ध पद्धतीने लावून दिलेला आहे. आधी कृतज्ञता, मग आरोग्य आणि नंतर धनसंपदा, ऐश्वर्य. तर अशा पद्धतीने ह्या वर्षीचा हा दिवाळीचा सण आपण सगळेजण एकत्र मिळून आनंदाने साजरा करूया. ही दिवाळी आपणा सर्वांना सुखा, समाधानाची, आनंदाची, ऐश्वर्याची तर जाऊ देच, पण त्याचबरोबर ती आरोग्याची सुद्धा जाऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजचा हा व्हिडिओ आणि धनत्रयोदशी बद्दलची जी माहिती आहे किंवा जी कथा आहे ती आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट्सच्या द्वारे कळवा. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नानाचा जो दिवस आहे त्या दिवशीचा व्लॉग घेऊन मी लवकरच आपल्या भेटीला येत आहे. तोपर्यंत या दिवाळीचा आनंद घेत राहा आणि लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.